आता काय विचार करून फायदा आहे? देवाला 16,108 बायका होत्या, तुमच्या एकीनंच फासुळ्या उघड्या पाडल्या, दुसरी गेल्यावर तर मडच न्यायचं काम आहे. बरोबर आहे ना? बरं ठीक आहे, करा बी, पण सांभाळता बी आल्या पाहिजे ना. 16,108 सांभाळता बी. नारदाने सांगितलं देवा मला लग्न करायचं, तुम्ही एवढ्या बायका केल्या आणि एवढ्या बायका सांभाळता. भगवंत म्हणले एक काम कर, जिथं मी नाही तिथं तुझं लग्न करून देतो. भगवंत सगळीकडेच होती. देवाची बरोबरी करायची तर सगळ्याच बाबतीत करा. काही माणसं देवाची बरोबरी 2-3च गोष्टीत करतात. एक चोऱ्या केल्या आणि दुसरं लग्न जास्त केलं, मग त्यानं 12 गाव अग्नी गिळला होता. तू ढेपसा गिळ नाही एखादा. बरोबर आहे ना? भगवान शंकरानं समुद्र मंथनातून आलेलं हलाहल नावाचं काय पिलं होतं? विष पिलं होतं. मग प्या ना. भगवान शंकर साप गळ्यात ठेवत होते, खरात बाबांनी 20 फुटाचा खोटा ठेवला. भगवान शंकरानं खरा साप गळ्यात ठेवला होता, त्यानं खोट्याने माणसं फसवले. महाराज, झुकती है दुनिया झुकाने वाला चाहिए. बरोबर आहे ना? काय बरं, जे फसले ते लहान नाही हो गुरुजी, नवल वाटतं. गोरगरीब माणसं नाही, असे येडे मुडे फसले असते बरं झालं असतं. ज्याच्या हातात देशाचा महाराष्ट्राचा कारभारी हे लोक झुकले. किती शोकांतिक आहे महाराज या गोष्टीची. याच्या नादी लागू नका या गोष्टीच्या. म्हणून संप्रदाय तुम्हाला हे शिकवतोय, तुम्ही डोळस व्हा, श्रद्धा असावी, अंधश्रद्धा नसावी. कळलं माझं बोल? नवसे कन्या पुत्र होती तरी का करणे लागे. महाराज म्हणले हे काय सोप्या गोष्टी थोड्या आहेत. हां, तुम्ही भगवंताला शरण जाऊन जर केलं तर हे होईल. तुम्ही असं मागं पळू नका कुणाच्या चुकीच्या. आता सांगितलं ना, सोपान महाराजाच्या पायाला हात लावल्यावर पोरगं होतं, काका पाय तोडून न्याय बसले लोक. आपल्या लोकायला सांगायची आवड आहे. मी नेहमी सांगतो बा, मुसलमानाचा अल्ला, मारवड्याचा सल्ला, तुमचा आमचा फक्त हल्ला दुल्ला. मेळच नाही आपला. बरोबर आहे ना? दोघं नवरा बायको माझ्या दर्शनाला आले, दोघांनी 100 रुपये दिले आणि दर्शन घेतलं. माझा असं रिकाम्या हातानं कोणी दर्शन घेत नाही. म्हणजे तुम्ही पैसे देऊन घ्यावं याच्यासाठी नाही, पण आमच्या भागात ती प्रथा आहे, असं मोकळ्या हातानं कोणी दर्शन घेत नाही. लक्षात ठेवा. मग दोघं नवरा बायको दोघांनी 100 रुपये दे दर्शन घेतलं. मला म्हणे महाराज जी माझी मंडळी आहे. म्हणलं चांगली गोष्ट आहे. म्हणे गरोदर आहे. म्हणलं त्याच्यापेक्षा चांगली गोष्ट आहे. सांगा म्हणे हिला काय होईल. म्हणलं मला कळत असतं हो हिला काय होणार आहे, पण म्हणलं नाही सांगाव गुरुजी तर 200 रुपये वापस घेते. सांगाव हुकलं तर पंचायत, पण मग केलं धाडस. म्हणलं यांना मुलगा होणार आहे मुलगा. ते म्हणे नाही झाला तर. म्हणलं मुलगी नक्की होणार, चिंता करू नका. अरे एवढं मला कळलं असतं ते असं रात्रंदिवस बोंबलत काय फिरलो असतो मी. एका जागेवर बसून धंदा चालू केला असता. नारळ 200 रुपये पोरग, नारळ 200 रुपये पोरग, नारळ 200 रुपये पोरग, चालू द्या दिवसभर. हा, लक्षात ठेवा. वारकरी संप्रदाय हा तुम्हाला डोळस बनवणार आहे. संत कुणाला म्हणतात माहिती आहे? आपल्या अंतकरणात असलेलं अज्ञान, त्या अज्ञानाचा जो करतो अंत, त्याचं नाव आहे संत. लोकाला अज्ञानात ढकलणारे संत नसतात. म्हणून मला गुरुजी का आवडतात आणि संस्थान का आवडतं? इथं दोरा, गंडा, दुपारा, लिंबू काही दिल्या जात नाही. लक्षात आलं? म्हणून गुरुजीवर श्रद्धा आहे. विठाला विठाला. लक्षात ठेवा. मला काय सांगायचं, देवाची बरोबरी करता येणं आपल्याला शक्य आहे का? म्हणून काही गोष्टीचा उच्चार करायचा, आचारही करायचा नाही आणि विचारही करायचा नाही. 16,108 बायका. आता विचार करून तरी फायदा आहे का? आता एकीची पंचायत आहे महाराज. पहिल्यानं असं म्हणायचे चांगली बायको मिळाय काय लागतं? बोला ना. तुमची लग्न झाल्यापासून मेमरीच हँग झाली का? तुम्हाला असं काहीच बोलण्याची इच्छा नाही त्या विषयावर? जाऊ द्या, आता त्याला करणार काय? ते आलिया भोगाशी असावे सादर. बोलावं तर लागणारच आहे ना. हां बोला. पहिल्यानं काय म्हणायचे? चांगली बायको मिळाय काय लागतं? नशीब. हे इथून मागं होतं. आता बायको मिळायलाच नशीब लागतं. एका पोराला म्हणलं तू लग्नासाठी पोरगी कशी पाहिजे? म्हणे फक्त जिवंत. आपली अपेक्षाच राहिली नाही महाराज म्हणे. आता विठाला 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 विठाला. आपली एकीची पंचायत 16,108. याचा विचार करून उपयोग आहे का? याचा विचारही करायचा नाही आणि याचा आचारही करायचा नाही. आहे का? आज ज्यांचा जन्मदिवस आहे ना, ते भगवान श्री रामचंद्र. त्या रामचंद्राच्या जीवनाचा आचार करायचा आणि कृष्णाच्या जीवनाचा उच्चार करायचा. हां, रामचंद्र एक वचनी, एक पत्नी, एक बाणी. भगवान श्रीकृष्ण अनेक वचनी, अनेक पत्नी, अनेक बाणी.
एक कार्यम आगत्यम कोटी कार्यम चकार, हा एका कामासाठी येऊन अनंत कामे करून निघून गेले. हे भगवान श्रीकृष्णाचं जीवन आहे. बघा, लक्ष देऊन आहे का, प्रभू राम आणि भगवान श्रीकृष्ण एक पूर्ण अवतार आहे आणि एक परिपूर्णोत्तम अवतार आहे. पूर्ण अवतार कशाला म्हणतात? कार्य करण्याची क्षमता आहे पण स्वातंत्र्य नाही, याला म्हणायचं पूर्ण अवतार. आणि कार्य करण्याची क्षमताही आहे आणि स्वातंत्र्यसुद्धा आहे, याला म्हणायचं परिपूर्णोत्तम अवतार. प्रभू रामचंद्रात सामर्थ्य नव्हतं का आणखी एखादी पत्नी करायचं? अहो, राजे म्हणल्यावर काय अडचण आहे? राजे म्हणल्यावर त्याच्यात काय सामर्थ्य नव्हतं का? पण बोलीला वाल्मिक तैसेची करीन, वर्तोने दावीन म्हणे नामा किंवा नामा म्हणे. वाल्मिकानं जी आचारसंहिता घालून दिली ना, त्या आचारसंहितेच्या बाहेर रामचंद्राला जाता आलं नाही. आणि गुरुजीनं घालून दिलेल्या आचारसंहितेत चालले ना, जीवनात काहीच कमी पडणार नाही. गुरुजीने जी आचारसंहिता घालून दिला त्याच्या बाहेर जायचं नाही. आणि त्याच्या बाहेर जर गेला तर त्याचे अनुभव तुम्ही सगळ्यांना घेतलेलेच आहे, ते काही वेगळं सांगायची गरज नाही. त्यांनी जी लक्ष्मण रेषा आहे, लक्ष्मण रेषा मारली होती लक्ष्मणाने आणि सांगितलं होतं ही ओलांडू नका. प्रत्येकाने आपली लक्ष्मण रेषा ओळखली पाहिजे. हे काही सीतेसाठीच होता असं नाही, प्रत्येकाने आपली लक्ष्मण रेषा ओळखली पाहिजे. नसल कळत लक्ष्मण रेषा तर आथरून पाहून पाय पसरावं, ही लक्ष्मण रेषाच आहे. माझं बोलणं कळलं का तुम्हाला? अंथरून पाहून पाय पसरणं ही लक्ष्मण रेषाचे आपल्या जीवनात. लक्षात ठेवा, पण हे फार महत्वाचं आहे. एक वचनी एक पत्नी एक बाणी, रघुकुल रीत बोला सदा चली आई, प्राण जाये पर बचन न जाई. लक्षात ठेवा, ही रघुकुलाची रीत होती महाराज. प्राण गेला तरी दिलेल्या वचनाला मागं हटायचं नाही. एक वचनी एक पत्नी आणि एक बाणी. एक बाणी का म्हणायचे माहिती आहे का? जो बाण ज्या कामासाठी सोडला ते काम पूर्ण करूनच थांबायचा, दुसऱ्या बाणाची गरज पडायची नाही. म्हणून एक बाणी. म्हणून अजूनही समाजात म्हणण्याची प्रथा आहे, हा याच्यावरचा काय आहे? तुम्ही काय जेवायलाच आली का फक्त? हा याच्यावरचा काय आहे? रामबाण उपाय आहे, दुसरा उपाय करायची गरज नाही. दोघांचं जीवन बघा. प्रभू रामचंद्राचा जन्म उन्हाळ्यात, भगवान श्रीकृष्णाचा जन्म पावसाळ्यात. प्रभू रामचंद्राचा जन्म दिवसा 12ला प्रसाद महाराज, भगवान श्रीकृष्णाचा जन्म रात्री 12ला. प्रभू रामचंद्राचा जन्म 9वी तिथीला. 9चा आकडा हा मोठा आकडा आहे. अंकामध्ये सगळ्यात मोठा आकडा 9चा आहे, म्हणून 99. बरोबर आहे ना? सगळ्यात मोठा अंक 9चा आहे आणि 9 हा स्थिर अंक आहे. तुम्ही 9चा पाडा म्हणा, 9 1 9 बेरीज 9च. 9 2 18 1 8 बोला 1 8 9 9 त्रिक 27 2 7 9 त्रिक 36 3 6 9 5 45 4 5. बरोबर आहे ना? तुम्ही शेवटपर्यंत जा. 9 10 हे 90, शेवटी काय 90. आणि 8 आता अष्टमीला या. भगवान श्रीकृष्णाचा जन्म अष्टमीला. बरोबर आहे ना? अष्टमीचा पाडा म्हणा 8चा पाडा. 8 1 8 बेरीज 8 8 2 16 1 6 7 रिवर्स. 8 त्रिक 24 पुन्हा 1 न रिवर्स. लक्षात आलं का? चढ उतार हे 8चा पाडा, ही अष्टमी तिथी. भगवान श्रीकृष्णानं सांगूनच दिलं, माझ्या जीवनात जो मैं बोलता हूँ मैं करता नहीं हूँ. असंच ना, जो करता हूँ वो बोलता नहीं हूँ. सांगून गेले होते मथुरेला जात असताना, मी 2 दिवसासाठी जाणार आहे. मथुरेची यात्रा आहे आणि यात्रेसाठी मला किती दिवस जायचं? 2 दिवस. हा सांगतात. भगवान श्रीकृष्ण जाणार हे कळाल्यानंतर ही बातमी वाऱ्यासारखी पसरली बरं. आणि सगळ्या गोपिका नंदबाबाच्या राजवाड्यासमोर आल्या. या नंदाचे अंगणी मिळाल्या
बाबाच्या दरबारात आले. लक्ष द्या. आणि भगवंत जाणार ही बातमी कुणाला सहन होणारी नव्हती. जसं अजित दादा गेले हे कुणाला सहन झालं नाही. महाराज एक खूप मोठ्या नेत्याचा आपण या महाराष्ट्रानं गमावला. बरं, मी काही राजकारणाशी फार संबंधित नाही, मी काही त्यांना कधी भेटलोही नाही, पण तो माणूस गेल्यानंतर माझ्याही डोळ्याला अश्रू आले बरं का. कारण राजकारणात राहून खरं बोलणं एवढी सोपी गोष्ट नाही. पण एक अजितदादांचं असं होतं का नाही, जे होणार आहे ते होणार आहे, जे नाही ते नाही, एवढं प्रखर व्यक्ती. आणि 6 वेळ उपमुख्यमंत्री महाराष्ट्राचे जोक नाही ना महाराज. लक्षात ठेवा. हे जाणार, ही बातमी कळल्यानंतर लोकांनी मोबाईल फेकून दिले हो हातात. लक्षात ठेवा, ही काही सोपी गोष्ट आहे. आणि भगवंत तर फक्त मथुरा गोकुळ सोडून जाणार होते, वृंदावन सोडून मथुरेला जाणार. ही बातमी कळाल्यानंतर भूमी पडल्या व्रजबाळा, सगळ्या गवळणी रस्त्यात झोपल्या. म्हणले देवा तुम्हाला जायचं तर जा, फक्त हा रथ तुमचा आमच्या अंगावरून तुम्हाला न्यावा लागेल. पहिल्यांदा हा रथ तुम्हाला आमच्या अंगावरून घालावं लागेल, तेव्हा तुम्हाला जाता येईल. सांगितलं समजवणारे 2 दिवसासाठी तर जाणार आहे. 2 दिवसासाठी म्हणून गेलेले भगवंत पुन्हा मथुरेतून वृंदावनात कधीच माघारी आले नाही. हे सांगतोय मी तुम्हाला, एक वचनी नाही. युद्धामध्ये मी शस्त्र हातात घेणार नाही, ही प्रतिज्ञा कुणाची बोला? भगवान श्रीकृष्णाची. आणि रथाचं चाक अंगावर धावून जाणारा कोण? हे घ्या, हे फरक आहे. मी युद्धामध्ये मी काही झालं तरी MIM सोबत जाणार नाही, पण मग महापौर होत असेल तर 4 पावलं मागं सर, काय अडचण काय? विठाला 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 विठाला. लक्षात आलं माझं बोलणं तुमच्या? मग तुम्हाला असं टच मधल्या गोष्टी सांगतो, मग लवकर कळतील आहे का नाही. बा विचार होता की मी हातामध्ये शस्त्र घेणार नाही, गरज पडलं तर युक्तीच्या 4 गोष्टी सांगेन. हे वचन भगवान श्रीकृष्णाचं. पण रथाचं चाक अंगावर धावून जाणारे सुद्धा भगवान श्रीकृष्णच. याचा अर्थ आहे एक वचनी नाही, एक पत्नी नाही आणि एक बाणी नाही. हे जीवन भगवान श्रीकृष्णाचं होता. म्हणून या दोघांच्या जीवनात असा 36चा आकडा कधी समोरासमोर आलेला दिसत नाही. म्हणून या चरित्राचा उच्चार करायचा आणि या चरित्राचा आचार करायचा. विठाला विठाला. भगवंतानं असे अनेक अवतार घेतलेले आहेत. एक पूर्ण अवतार आणि परिपूर्णोत्तम अवतार एवढंच नाही बरं का. भगवंतानं अनंत अवतार घेतलेले आहे. मग अवतार कशासाठी घेतला? आज प्रभू रामचंद्राने अवतार घेतलेला आहे, पण कशासाठी? यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. यदा यदा म्हणजे जेव्हा जेव्हा, धर्मस्य म्हणजे धर्माची ग्लानी होते, हानी होते, त्या वेळेस भगवंत म्हणतात मी अवतार घेतो. आणि अवतार घेऊन काय करतो? तर परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. 3 कामं देव करतो. एक परित्राणाय साधूनां, एक साधूचं रक्षण करतो. दुसरं विनाशायच दुष्कृतां, दुष्ट माणसाचा वध करतो. आणि तिसरं धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. धर्माची स्थापना करण्याकरता देवाचा अवतार आहे. जेव्हा जेव्हा अधर्म वाढत असतो तेव्हा तेव्हा भगवंत अवतार घेत असतात. जब जब होय धर्म आबोल्या पाळीशी भक्त अवतार घे आबोल्या पाळीशी भक्त टाळ्या वाजवा यांच्यासाठी जोरदार. धर्मरक्षावया अवतार घेसी आपुल्या पाळीशी भक्तजना. ऐका बरं का. जब जब होय धर्म की हानी बाढय असुर अधम अभिमानी तब तब धरी प्रभू विविध शरीरा हर ही कृपा निधी सज्जन पेरा. आहे तुका म्हणे धर्म संस्थापने केला नारायणे अवतार. मग भगवंतानं अवतार घेतले, पण किती? अनंत अवतार घेशी भक्ताकारणे भक्ताकारणे कनवाळू कृपाळू कनवाळू कृपाळू दिना लागे उद्धरणे. अनंत अवतार घेशी भक्ताकारणे भक्ताकारणे कनवाळू कृपाळू कनवाळू कृपाळू दिना लागे उद्धरणे.
उभा विटेवरी शंख चक्र गदा, शंख चक्र गदा पद्म सहित हरी. देव नटला नाना परी, भरोनी उरला चराचरी. या चराचरामध्ये व्याप्त असणारा तो परमात्मा. मग अनंत अवतार घेतले भगवंतानं, लक्ष देऊन आहे का बरं का. मग अनंत अवतार घेतले तरी तो एकच आहे. नवनाथ जरी म्हणत असले तर एकच गणल्या जातात. मी उदाहरण सांगतो. हा माईक चालाय काय पाहिजे बोला ना. लाईट. मग लाईट लागाय काय पाहिजे. तुम्हाला लेट करंट आहे गाव. माईक चालण्यासाठी जर लाईट पाहिजे मग लाईट लागाय काय पाहिजे. वायर. तुमचे लूज झाले गड्या वायर. हा माईक चालण्यासाठी काय पाहिजे. करंट पाहिजे. लाईट लागण्यासाठी काय पाहिजे. करंट पाहिजे. फॅन चालण्यासाठी काय पाहिजे. करंट पाहिजे. कीर्तन कळण्यासाठी काय पाहिजे. करंट पाहिजे. शार्ट झालेल्या गाड्याला कळणार नाही. हां मग मला सांगा याच्यातली करंट ही नावाची शक्ती एकच आहे का वेगळी वेगळी आहे. एक. करंट ही नावाची शक्ती एक आहे. याच्यावर जोडलेले उपकरण वेगळे आहेत. तुम्ही या करंटचा फायदा माईकसाठी घेऊ शकता, लाईटसाठी घेऊ शकता, फॅनसाठी घेऊ शकता, वैतागले तर हात बी लावू शकता. तुम्ही ठरवा. त्याचं काम आहे पॉवर. त्याचं काम काय. पॉवर. वोल्ट. बरोबर आहे ना. तसं ईश्वर ही एक पॉवर आहे. ईश्वर एक व्होल्ट आहे. ईश्वर एक पॉझिटिव्ह ऊर्जा आहे. देवाच्या मंदिरात गेल्यावर काय घेऊन येतो आपण. चप्पल. बरोबर ना. देवाच्या मंदिरात गेल्यावर काय घेऊन येतो. पॉझिटिव्ह ऊर्जा. कळलं माझं बोलणं. मंदिरात निगेटिव्ह घेऊन जातो माणूस आणि येताना पॉझिटिव्ह होऊन येतो. कळलं माझं बोलणं. मंदिरात जायचं कशासाठी. सकारात्मकता वाढण्यासाठी. बाकी काय. देवाच्याकडे गेल्यावर ऊर्जा मिळते ना. तसं एको देवच सर्वभूतेषु गुढः. परमात्मा एकच आहे. अजून सोपं करून सांगतो चला. नानाच घेऊ आपण. गरुड नाना. नानाच ना. नानाच म्हणतात ना. हां नाना. आता बाकीच्यांनी बोला. हे गरुड नाना यांच्या मुलाचे कोण आहेत. हे काय UPSCचे प्रश्न आहे का. अरे घरातले नाते आहेत ना हे. बोला कळण्यासाठी सोपं सांगतो. हे गरुड नाना त्यांच्या मुलाचे कोण आहेत. वडील. त्यांच्या पत्नीचे कोण आहेत. बोला पत्नीचे कोण आहेत. पती मालक. बरोबर आहे. त्यांच्या भावाचे कोण आहेत. भाऊ. त्यांच्या सुनेचे कोण आहेत. त्यांच्या भाच्याचे कोण आहेत. आणि ते त्यांच्या मामाचे कोण आहेत. मग गरुड नाना 10 आहे का. एकच गरुड नाना. भाऊ बी, आत्या, मामा बी, बोरग बी, नवरा बी, सासरा बी. हे कसं काय. ज्याला गरुड नानानं जसं पाहिलं गरुड नाना त्याच्यासाठी तसे. गरुड नाना एकच आहे. तसं ईश्वर हा एकच. तुम्ही त्याला नवनाथ म्हणा, मच्छिंद्रनाथ म्हणा, कानिपनाथ म्हणा. एक बोलू तुम्हाला. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा. मच्छिंद्र तयाचा. संप्रदायाची सुरुवात इथूनच आहे बरं का. संप्रदायाचे आद्य गुरु भगवान शंकरच आहे. आदिनाथ गुरु सकळ मच्छिंद्र तयाचा. मच्छिंद्रानी बोध गोरक्ष ओळला. गोरक्ष ओळला गहिनी प्रती आणि गहिनी प्रसादे ज्ञानदेवासार. लोपले ज्ञान जगे इतने नदी लोपले ज्ञान जगे इतने नदी कोणे. अवतार पांडुरंग आवडे विद्या आरती नटराजा आते वैल तेजा देवी साधू संत म्हणू गेलेला माझा. आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा. ऐका 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 ऐका. तुमच्या भरोश्यावर लय मोठे लय पातिले ठेवले तिकडं. विश्वास तुमच्यावरच आहे ते संपवण्याचा. केवढी जबाबदारी आहे तुमच्यावर. शेवटी साधू संत म्हणतात काही. आरती म्हणताना काय म्हणतात. आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा. पुढं काय. शेवटी साधू संत ना. अगोदर कोण. सेवेती. सेवेती साधू संत मनोवेधीला माझा. प्रगट गुह्य बोले विश्व. आज गुरुजींना जर ज्ञान सांगण्याचा अधिकार मिळाला असेल तर हे उपकार ज्ञानोबारायांचे आहेत. आज सोपान महाराज जर कीर्तन करत असेल तर हे उपकार ज्ञानोबारायांचे आहेत.
जर ज्ञानोबाराय नसते तर ही एक गुरु एक शिष्य परंपरा होती महाराज. ज्ञान सांगण्याचा अधिकार कुणालाच नव्हता. पण आज बहुजनाला ज्ञान सांगण्याचा अधिकार जर मिळाला असेल तर हे उपकार ज्ञानोबा तुकोबारायांचे. म्हणून म्हणतात ज्ञानाबाई माझी अनाथाची माय, ज्ञानाबाई माझी अनाथाची माय, ज्ञानाबाई माझी अनाथाची माय, ज्ञानाबाई माझी अनाथाची माय. एका जनार्दन पाय वंदितसे, एका जनार्दनी पाय वंदितसे, पाहे आती कुळाचा विचार, न पाहे आती कुळाचा विचार, बाहेराती कुळाचा विचार, बाहेराती कुळाचा विचार, कुळाचा विचार, कुळाचा विचार. ज्ञानाबाई माझी अनाथाची माय, एका जनार्दन पाय वंदितसे, न पाहे याती कुळाचा विचार, न पाहे याती कुळाचा विचार, भक्त करुणा कर ज्ञानाबाई, न पाहे याती कुळाचा. हे ज्ञानोबारायानं केलेली क्रांती आहे महाराज. ज्ञानोबारायाला त्रास संन्याशाची पोर होती म्हणून नाही झाला. पोर कुणाचे का असं ना काय घेणते नाही, आपली मक्तेदारी मोडली म्हणून त्रास झाला. विठाला विठाला अनंत अवतार घेतले. महाविष्णूचा अवतार बोला सखा माझा ज्ञानेश्वर. कळलं तुम्हाला? हे अवतार भगवंताने अनंत घेतलेले आहेत. लक्ष देऊन ऐका. त्यापैकी एका अवताराचं वर्णन आजच्या अभंगात करता येतं. ईश्वर हा एकच आहे. एक कुठं चालले दाजी? ओ दाजी 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 बसा 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 येवाई बसा बसा. अजून थोडा वेळ आहे ना. विठाला विठाला ऐका. लक्ष द्या माझ्याकडे, लक्ष द्या. भगवंतानं अनंत अवतार घेतलेले आहेत. त्यापैकी एका अवताराचं वर्णन आज आपल्या अभंगामध्ये केलेलं आहे. मथुरेचा राजा कंस, थोडा गेन वाढवा. कंसाची चुलत बहीण देवकी. देवकी उपवर झाली आणि कंसानं आपल्या बहिणीचा विवाह करायचं ठरवलं. पुन्हा द्यावी आपली बहीण. मग बालपणचे मित्र होते वसुदेव. वसुदेव देवकीचा विवाह झाला आणि दुसऱ्या दिवशी आनंदानं गावातून वरात निघाली. मॉनिटर वाढवा. आणि त्या वरातीमध्ये एक विरजन पडलं. आकाशवाणी झाली. हे मूर्ख कंसा, ज्या बहिणीची तू एवढ्या आनंदानं वरात काढत आहे, हिच्या पोट येणारा 8वा मुलगा तुझा वध करणार आहे. आकाशाची वाणी सांगत असे कंसा, माने हा बरवसा बोलण्याचा. आकाशवाणीनं सांगितलं हिच्या पोट येणारा 8वा तुला मारणार आहे. हिच्या पोट येणारा 8वा जर मला मारणार आहे तर हिला कशाला जिवंत सोडायचं. तलवार काढली आणि अंगावर धावून गेला. पण वासुदेवानं सांगितलं, अरे बहिणीचा हत्यारा म्हणून लोक ओळखतील. समजावून सांगितला. समजावून सांगण्याच्या पद्धती असतात. साम दाम दंडभेद. ज्याला जी भाषा कळल त्याला त्या भाषेत सांगितलं पाहिजे. हा टाळ नुसता वाजवताच नाही आला पाहिजे. या टाळानं कधी कधी वाजवता बी आलं पाहिजे. झेंडा नुसता खांद्यावर घेऊन नाही चालता आला पाहिजे. तो कधी उलटा बी धरता आला पाहिजे. शस्त्र आणि शास्त्र यानं देत चालतो. शिवाजी महाराज होती शस्त्राची भाषा आणि त्यांचे गुरु तुकाराम महाराज होती शास्त्राची भाषा. तुकाराम महाराजानं छत्रपतीला तलवार ठेवण्याचा कधी आग्रह केला नाही बरं का. सांगितलं, राजे ज्याला आमच्या शास्त्राची भाषा कळणार नाही त्याला तुमच्या शस्त्राच्या भाषेनं सांगितल्याशिवाय राहू नका. भगवान श्रीकृष्णाजवळ जसं बासरी आहे तसं सुदर्शन बी आहे. भगवान शंकराकडे डमरू आहे तसं त्रिशूळ पण आहे. त्रिशूळालाच डमरू बांधलेलं आहे. येणाऱ्याने ठरूनच या.
तुम्हाला डमरूचा आवाज ऐकायचा का त्रिशूळाचा प्रसाद घ्यायचा? कळलं माझं बोलणं? आपल्या सगळ्या देवी देवताच्या हातात पांडुरंग सोडले तर सगळ्या देवी देवताच्या हातात शस्त्रास्त्र आहेत. ते काय फोटो चांगला निघाव म्हणून का? नाही 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 नाही. शास्त्र आणि शस्त्र यांना देश चालत असतो. आता हे सीमेवर गेले तुम्ही टाळपकवास घेऊन, ज्ञानबा तुकाराम ज्ञानबा, एका गोळीत मरशील तिथं काय जा ज्ञानबा तुकाराम. तिथं AK-47 रायफल गन, हिरणगाडा, तोपगोळा याचीच गरज आहे. जिथल्या तिथं ज्या त्या गोष्टी महत्त्वाच्या आहे ना, समजून सांगण्याच्या पद्धती असतात. आता गुरुजी का सगळ्याला सगळ्या एकाच भाषेत सांगतात का? नाही. अधिकार तैसा दावी येला मार्ग, चालत आहे मग कळू येते. त्याचा अधिकार काय, त्याला अपेक्षित काय, त्याचं काय, त्याचा कल पाहून असतं. बरोबर आहे. सगळ्या गोष्टी सगळ्याला सांगून कळत असतात का? नाही. मग सांगितलं बहिणीचा हत्यारा म्हणून लोक ओळखतील तुला, म्हणे काय करू? अरे कलंक लागेल नावाला. बघा मेल्यावर मागं राहत काही नाही, मेल्यावर मागं काही राहत नाही. कपडे जाळून टाकतात, राख नेऊन टाकतात, हाडं नेऊन टाकतात. कपडे का जाळून टाकतात हो? मी एकाला विचारलं, गुरुजी म्हणलं माणूस मेल्यावर कपडे का जाळतात? म्हणे त्याच्या आठवणी आपल्याला त्रास देत असतात ना, मग ते ठेवायचं नसतं. म्हणलं मग त्यानं बांधलेला बंगला JCBने पाडायला पाहिजे. ह्या का कमी आठवणी आहेत त्याच्या? त्यानं वखरावर पाय देऊ देऊ बांध काढली लोकांची, जमीन वाढवली. हे किती आठवणी आहे त्या? त्यानं रातच्या दगडं सरकवली बांधावरची पायानी, आहे का नाही? बरोबर आहे ना? ह्या आठवणी कमी आहे का? नाही. कपडे कशाला ठेवायचे, ते कोण घालणार आणि काय, ते टाका जाळून. कलंक काजल से काली, काजळापेक्षा काळा असतो तो कलंक, मागं काही राहणार नाही. बहिणीचा हत्यारा म्हणून लोक ओळखतील. म्हणे मग काय करू? दोघाला बंदीशाळेत ठेवलं. पहिला मुलगा झाला, कंसानं वसुदेवानं कंसाकडे घेऊन आले. कंसानं त्या निरागस मुलाकडे पहिल्यांदा आली. आठवा मारणार आहे ना, याला का मारून काय करायचं? माघारी घेऊन जायला सांगितलं. पण नारदाने सांगितलं अरे कोणताही पहिला आणि कोणताही आठवा होऊ शकतो. पुन्हा घेऊन यायला सांगितलं आणि मारून टाकला. असं साई मारित दुराचारी, 7वा गर्भ योगमायेनं रोहिणी मातेच्या उदरात नेऊन घातला. आता 8वा जन्माला येणार. देवकीचे तेज दिशे जैसा सूर्य, कंसाचे हृदय जळत असे. आता देवकी मातेचं तेज एखाद्या सूर्याप्रमाणे दिसत होतं. लख प्रकाश बंदीशाळेमध्ये पडला. लख पडला प्रकाश बंदीशाळेमध्ये. बंदीशाळेत लख प्रकाश पडला आणि 8 वर्षाची चतुर्भुज मूर्ती देवकी वसुदेव यांच्या समोर उभी राहिली. देवकी वसुदेवानं सांगितलं, देवा तुम्ही लहान होऊन जन्माल्यावर म्हणून आम्ही तप केलं, तुम्ही 8 वर्षाचे झाल्यावर तुम्हाला आमचं पोरगं कोण म्हणेल? भगवंत म्हणले मी लहान होणार आहे, पण त्या अगोदर मला तुम्हाला काहीतरी सांगायचं. बाबा माझा जन्म झाल्यावर मला इथं ठेवायचं नाही, मला कुठं न्या? नंदाच्या घरा